Friends, this is a very nice example. This is star example. So we must concentrate while I am teaching. मी शिकवत असताना आपण याच्यावर लक्ष द्या. पहा, हा जो रेक्टँगल आहे त्यांनी सांगताना सांगितले की हा रेक्टँगल आहे, त्याला आयत असं मराठीमध्ये म्हणतात. मी पुन्हा एकदा आकृती काढून घेतो, लक्षात घ्या. हा रेक्टँगल आहे, बरोबर सर? हा रेक्टँगल आहे आणि रेक्टँगलला आपण नाव पण देऊया. काय नाव आहे? पी क्यू आर आणि एस. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल? रेक्टँगलची पहिली प्रॉपर्टी आहे की अपोजिट साइड्स, लक्षात घ्या, पॅरलल असतात, अपोजिट साइड इक्वल असतात, 4 अँगल्स जे आहेत ते त्याचे 90 असतात, बरोबर आहे ना? आणखीन काय आहे तर ह्या प्रॉपर्टीज आम्हाला नको आहेत. अपोजिट साइड्स आर इक्वल, हे समान आहे, नको आहे आम्हाला काही. मग यातलं मेन काय आहे? त्याचे डायगोनल्स इक्वल असतात. लक्षात घ्या, इन रेक्टँगल, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. इन रेक्टँगल लक्षात घ्या, डायगोनल्स, हा जो त्याचा डायगोनल आहे, हा पी आर, हा फर्स्ट डायगोनल, लक्षात घ्या, आणि हा सेकंड डायगोनल, हा डायगोनल इक्वल असतो, लक्षात घ्या. म्हणजे इन रेक्टँगल डायगोनल्स आर इक्वल, डायगोनल्स आर इक्वल, हा पहिली प्रॉपर्टी, लक्षात घ्या. आणखीन एक दुसरी, म्हणजे पहिली प्रॉपर्टी कुठली आली सांगा सर? की हे पी आर इज इक्वल टू एस क्यू, ही पहिली प्रॉपर्टी, लक्षात घ्या. दॅट इज पी आर इज इक्वल टू एस क्यू, फर्स्ट प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी कुठली, लक्षात घ्या सर? तर डायगोनल बायसेक्ट इच अदर. इन रेक्टँगल डायगोनल्स आर इक्वल अँड डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, अँड डायगोनल्स बायसेक्ट करणं, परस्परांना दुभागतात. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, बायसेक्ट इच अदर. म्हणजे लक्षात घ्या काय होतं, समजा ह्याला जर मी नाव ओ दिलं इथे, तर ओ एस, लक्षात घ्या, ओपी, ओपी इज इक्वल टू ओ आर, हे दोन सेम होते. म्हणजे ओपी इज इक्वल टू ओ आर, आणि इथे लक्षात घ्या ओ एस इज इक्वल टू ओ क्यू. बघा सर, लक्षात येते का आपल्याला? म्हणजे पी आर म्हणजेच काय सांगा सर? पी आर मीन्स व्हॉट? लक्षात घ्या, पी आर इज इक्वल टू एस क्यू झालेलंच आहे. म्हणजेच लक्षात घ्या, आपल्याला असं म्हणता येईल की हे ओ एस, लक्षात घ्या, हे पी आर इज इक्वल टू एस क्यू आहेच. हे रिझल्ट नंबर 1, दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी. डायगोनल्स आर इक्वल. आता डायगोनल्स बायसेक्ट इच अदर, म्हणजे लक्षात घ्या, ओपी इज इक्वल टू ओ आर, ओपी is equal to OR is equal to OP is equal to OR is equal to 1/2 PR is equal to 1/2 PR. रिझल्ट नंबर 2, PR च्या निम असते. OS is equal to OQ, OS is equal to OQ is equal to, हे OS आणि OQ सेम झालं. म्हणजेच OS हे SQ च्या हाफ आहे. ओएस आणि ओक्यू हे कुणाच्या हाफ आहे? एसक्यूच्या हाफ एसक्यू. रिझल्ट नंबर 3. आता पी आर बरोबर जर एसक्यू असेल तर हे इक्वल आहे, पी आर आणि एसक्यू इक्वल आहे. पी आर इज इक्वल टू एसक्यू, म्हणजे हे सगळं इक्वल आहे. ओपी इज इक्वल टू ओ आर इज इक्वल टू ओ एस इज इक्वल टू ओक्यू, हे इक्वल आहे ना सर? पी आर बरोबर एसक्यू आहे, म्हणजे ही राईट साईड सेम आहे, ही राईट साईड सेम आहे, म्हणजे हे सगळं लेफ्ट साईड सेम आहे. म्हणजे बाय 1 2 3 मी इथं लिहितो बघा सर, बाय 1 2 3 हे पी आर इज इक्वल टू एस क्यू आहे, म्हणजे हे दोन सेम आहे, म्हणजे हे सगळं सेम होणार. म्हणजे ओपी इज इक्वल टू ओ आर, बघा सर, ओपी इज इक्वल टू ओ आर इज इक्वल टू 1/2 पी आर इज इक्वल टू, पी आर इज इक्वल टू एस क्यू सेम आहे, म्हणजे हे सेम झालं, म्हणजे हे दोन सेम झालं, म्हणजे सगळंच सेम झालं. ओपी इज इक्वल टू ओ आर इज इक्वल टू 1/2 पी आर इज इक्वल टू ओ एस इज इक्वल टू ओ क्यू इज इक्वल टू 1/2 एस क्यू. लक्षात आलं का बा? पी आर इज इक्वल टू एस क्यू आहे, म्हणजे हे सेम झालं, हे सेम झालं, म्हणजे हे सेम झालं, म्हणजे हे सेम झालं. म्हणजे ओपी इज इक्वल टू ओ आर इज इक्वल टू ओ एस इज इक्वल टू ओ क्यू, हे सगळं सेम झालं सर. लक्षात घ्या, ह्याला आपण रिझल्ट नंबर काय म्हणूया सांगा सर? 4 म्हणूया.
रिझल्ट नंबर काय म्हणूया 4 म्हणूया. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता लक्षात घ्या, हे जर संपलं असेल तर आता आपण काय करूया, त्यांनी इथे आपल्याला हा टी पॉइंट दिलेला आहे. त्यांनी इथे आपल्याला कुठेतरी इथे टी पॉइंट दिलाय बघा सर. हा टी पॉइंट इज गिव्हन इंटेरियर पार्ट मध्ये PQRS मध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे की हे काय त्यांना जे पाहिजे आहे त्याच्या मागे लागूया सर. आता आपण TS² प्लस TQ². हा आता हा TS² प्लस TQ² हा TS आहे बघा सर, हा TQ आहे, राईट. TS² प्लस TQ². आता ही तिसरी साईड आली सर, आणि या तिसऱ्या साईडचा हा मिड पॉइंट आला, ही मीडियन आहे बघा. ही मीडियन आली. आता ह्यात तुम्हाला अपोलोनियस वापरता येईल सर. आणि टी अलीकडची बाजू ही, पलीकडची बाजू ही, मधली बाजू ही खालची, आणि खालच्याची अर्धी OS, खालच्याची अर्धी लक्षात घ्या OS येईल का बघा सर. मग या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या येतील बघा सर. इथे येते का, याप्रमाणे इथं आपण अपोलोनियस वापरूया रेड मध्ये. इन ट्रायंगल पहा सर, इथे इन ट्रायंगल, इन ट्रायंगल STQ, इन ट्रायंगल STQ कॉमा TO इज मीडियन, TO इज मीडियन, TO इज मीडियन कॉमा ही मध्यक आहे, TO इज मीडियन आहे. ह्याच्यामध्ये बाय अपोलोनियस थेरम, बाय अपोलोनियस थेरम, स्क्वेअर ऑफ फर्स्ट प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड इज इक्वल टू ट्वाइस स्क्वेअर ऑफ थर्ड प्लस ट्वाइस स्क्वेअर ऑफ फोर्थ. मग लक्षात घ्या, पहिल्यांदा अलीकडचं भरायचं TS, इथे आपण भरलं अलीकडचं, इकडं पलीकडचं भरा TQ हे पीक, मग मधलं भरा TO, आणि मग लक्षात घ्या लास्टचं भरा खालचं अर्ध SO. हे लक्षात घ्या, अलीकडचं, हे पलीकडचं, हे मधलं, इथं हे खालचं अर्ध. कळलं सर. या पद्धतीनं आपण भरलं. आता आपल्याला काय करायला लागेल, इथे एक 2 लाईन्स आपण सोडूया इथे. ओके, इथे एक 2 लाईन्स आपण सोडूया. हा इथे सोडूया, आणि मग आणखीन एकदा आता आणि दुसरा आपण ट्रायंगल घेऊया. लक्षात घ्या बघा, आपल्याला समजते का. आता आपण काय करूया, आता आपल्याला TP पाहिजे आहे, लक्षात घ्या सर. ओके, आता आपल्याला काय पाहिजे आहे बघा सर, TP. इकडे या, TP² प्लस TR². इथं T आहे, हा TP², हा TR², हा TP², हा TR². लक्षात घ्या, ही जी बाजू आहे सो T जरा थोडीशी बाजूला घेऊ, इथं T, हा T लक्षात घ्या, इथे घेऊया T कळावा म्हणून, हा T आहे, हा कळावा, हा TP², हा TR², आणि ही तिसरी बाजू, हा त्याचा मिड पॉइंट आहे बघा सर. त्यामुळे हीच त्याची मध्यगा झाली. मीडियन इज द सेम अगेन, सेम मीडियन ब्ल्यूची, बरोबर आहे सर. ही बाजू अलीकडची PT², TP², दुसरी TR² ही पलीकडची, ही मधली, आणि ही खालची, आणि ही अर्धी PO ही खालची अर्धी. लक्षात घ्या, बरोबर आहे. OP ही. मग आता बघा बरं, लिहिता येईल का, 2 ओळी सोडून लिहा. इन ट्रायंगल, इथं 2 लाईन सोडतोय मी. इन ट्रायंगल, विच ट्रायंगल, लक्षात घ्या PTR, इन ट्रायंगल PTR. इथं लक्षात घ्या TO इज मीडियन, TO इज मीडियन बाय अपोलोनियस थेरम, कॉमा स्क्वेअर ऑफ फर्स्ट प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड इज इक्वल टू 2 स्क्वेअर ऑफ थर्ड प्लस 2 स्क्वेअर ऑफ फोर्थ. इथं बघा बरं सर, ह्या ब्ल्यू मध्ये अलीकडची बाजू, अलीकडची जी बाजू आहे लक्षात घ्या ती PT, TP, अलीकडची बाजू TP, आणि पलीकडची बाजू TR, ही TP आणि ही TR. अलीकडची पलीकडची, मधली लक्षात घ्या TO, ही मधली बाजू लक्षात घ्या TO मधली, पुन्हा ही खालची बाजू PR, त्याची हाफ PO, त्याची हाफ लक्षात घ्या, ही काय आली PO आली किंवा OP आली. लक्षात घ्या PO किंवा OP.
आता आपल्याला हे दोन इक्वल दाखवायचं आहे, टीएस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर हे आणि टीपी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर हे लेफ्ट साइड इक्वल दाखवायचे, लेफ्ट साइड इक्वल दाखवायचे. ती केव्हा इक्वल होईल? राईट साइड इक्वल झाली तर. आणि त्या राईट साइड मध्ये हे दोन टीओ आणि हे दोन टीओ आहे बघा सर, सेम आहे. आता फक्त हे इक्वल झालं तरी विषय कट. मग आता एसओ आणि ओपी लक्षात घ्या. मग आता एसओ म्हणजेच काय लक्षात, कुठली पण बाजू घेऊ शकता सर. एसओ इथं जर तुम्ही बघितला तर ही एसओ आणि ही ओपी इक्वल आहे की नाही बघा. ओपी इज इक्वल टू ओएस आहे का नाही बघा. ओपी इज इक्वल टू ओएस आहे. ओपी इज इक्वल टू ओएस आहे कारण पी आर इज इक्वल टू एसक्यू आहे. पी आर इज इक्वल टू एसक्यू आहे. पी आर इज इक्वल टू एसक्यू ही असल्यामुळे ओपी इज इक्वल टू ओएस. ओपी इज इक्वल टू लक्षात घ्या ओएस. बघा आपल्याला समजतंय का, ओपी आणि ओएस सेम आहे का, तर पी आर बरोबर एसक्यू, पी आर बरोबर एसक्यू असल्यामुळे ओपी बरोबर ओएस. मग ह्याला समजा जरी तुम्ही हे नाही लिहिलात तरी चालते, लक्षात घ्या. ह्याच्यावरून 1 2 3 वरनं होते, लक्षात घ्या. इथे जर का आपण म्हटलात तर ह्याला आपण समजा, ऐका सर, इथे ह्याला आपण समजा म्हटलं, ह्याला आपण म्हटलं लक्षात घ्या, या ठिकाणी इथे रोमन फर्स्ट आणि ह्याला लक्षात घ्या आपण असं म्हटलं की हा रोमन फर्स्ट आहे. इथं एसओ आहे आणि इथं पीओ आहे. हे एसओ आणि हे पीओ सेम आहे का, तर हे सेम आहे. ह्याला आपण बाय 1 2 3 म्हणता येईल. त्यामुळे इथे आपण भरत असताना इथे असं म्हणता येईल तुम्हाला, टीपी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 टीओ स्क्वेअर प्लस 2. पीओ म्हणजेच काय, तर पीओ म्हणजेच लक्षात घ्या एसओ सेम. पीओ म्हणजेच एसओ, हे दोन सेम आहे का, तर हे दोन सेम आहे पी आर आणि एसक्यू. पी आर आणि एसक्यू दोन सेम आहे. हे दोन सेम असल्यामुळे हे दोन सेम, हे दोन सेम आहेत त्यामुळे हे दोन सेम असल्यामुळे हे दोन सेम. त्यामुळे ओपी बरोबर ओएस. त्यामुळे इथं ओपीच्या ऐवजी लक्षात घ्या पीओच्या ऐवजी आपण एसओ घालू शकतो. पीओच्या ऐवजी आपण काय घालू शकतो, एसओ घालू शकतो, ब्रॅकेट स्क्वेअर. ह्याला कारण काय सांगा सर, बाय 1 2 आणि 3, बाय 1 2 3. पी आर बरोबर एसक्यू आहे, पी आर बरोबर एसक्यू आहे म्हणून लक्षात घ्या पीओ बरोबर एसओ, म्हणून पीओ बरोबर एसओ. पी आर बरोबर एसक्यू आहे म्हणून पीओ बरोबर एसओ. मग इथं ओपीच्या ऐवजी एसओ भरलं. इथं लक्षात घ्या ओपीच्या ऐवजी काय भरलं सांगा, एसओ भरलं. हे पीओ काढलं, इथं एसओ भरलं. हे लक्षात घ्या पीओ काढलं आणि इथं एसओ भरलं. आता हे आणि हे सेम झालं का बघा, ह्याला रिझल्ट नंबर 2 म्हणूया. आता हे बघा सर 2 टीओ स्क्वेअर 2 टीओ स्क्वेअर आहे, 2 एसओ स्क्वेअर 2 एसओ स्क्वेअर आहे. राईट साइड सेम आहे म्हणजे लेफ्ट साइड सेम आहे. ऍक्च्युअली जर बघायला गेलं सर तर हे तुम्ही नाही लिहिलं तरी चालू शकेल. ही फोर्थ साइड हे जे आहे हे नाही लिहिलं तरी तुम्ही चालू शकेल, इतकं सफिशियंट आहे आपल्याला. म्हणजे दिस इज द सफिशियंट. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल लास्टच्या मध्ये लक्षात घ्या, इथं असं आता म्हणता येईल आपल्याला बाय रोमन फर्स्ट अँड रोमन सेकंड, बाय रोमन फर्स्ट अँड रोमन सेकंड. राईट साइड सेम आहे therefore left side same, therefore ts square plus tq square is equal to tp square plus tr square. hence proved. आवश्यक साध्य सिद्ध झाले. 2 मिनिटं जर आपण लक्ष दिलात आणि एकदा तर आपल्याला बरंचच कळेल असं मला वाटतं. लक्षात घ्या, इथे नीट लक्ष द्या. पहिलं इन रेक्टँगल डायगोनल्स आर इक्वल. इथं मेन आहे सर, हे मेन आहे. आयतामध्ये डायगोनल्स इक्वल आहेत, कर्ण समान आहेत. म्हणजे हा जो डायगोनल आहे पी आर आणि हा जो डायगोनल आहे एसक्यू हे दोन सेम आहेत. पी आर बरोबर एसक्यू. हा डायगोनल पी आर, हा डायगोनल एसक्यू, डायगोनल म्हणजे कर्ण, हे दोन समान आहेत का, तर आयतामध्ये कर्ण समान असतात. त्याच्यानंतर सर अँड डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. हे कर्ण परस्परांना दुभागतात. लक्षात घ्या ओपी बरोबर ओ आर असते किंवा ओएस बरोबर ओक्यू असते. लक्षात घ्या मग ओपी बरोबर ओ आर आहे आणि ओपी आणि ओ आर हे निम्म निम्म असल्यामुळे ते पी आरच्या निम्म आहे, इज इक्वल टू 1/2 पी आर. हे ओएस आणि ओ आर हे हाफ हाफ आहे, ओएस इज इक्वल टू ओक्यू सेम आहे आणि हे एसक्यूच्या निम्म आहे, एसक्यूच्या हाफ आहे. पण पी आर बरोबर एसक्यू असल्यामुळं पी आर बरोबर एसक्यू म्हणजे राईट साइड सेम
त्यामुळे लेफ्ट साईड सेम. त्यामुळे ओपी बरोबर ओएस, ओपी बरोबर ओएस. आता त्याचा वापर आपण इथं करतोय सर. हे ओपी काढतोय, इथं ओएस काढतोय. मग इथे अपोलोनियस वापरला, ह्याच्यामध्ये टी² प्लस TQ² ही व्हॅल्यू मिळाली. पुन्हा अपोलोनियस वापरला तर TP² आणि TR² ची व्हॅल्यू मिळाली. राईट साईड 2 TO² आहेच, फक्त हा SO आहे, इथं PO आहे. मला POच्या ऐवजी SO वापरायचा आहे. मग इथं POच्या ऐवजी मला SO वापरायचा आहे. आणि ह्या नियमानं होते बाय 1 2 3. PO काढा, SO घाला. त्यामुळे हे PO काढलं, SO घातलं. त्यामुळे ही राईट साईड सेम झाली, त्यामुळे लेफ्ट साईड सेम झाली. हेन्स प्रूव्ह. तुमच्या लक्षात येते का बसा? फिगर इज व्हेरी इम्पॉर्टंट. मुलांनो, दिस इज द इम्पॉर्टंट एक्झाम्पल अगेन. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ ऍडजसंट साइड. व्हॉट इज द मीनिंग ऑफ ऍडजसंट साइड्स? लगतच्या बाजू. लगतच्या बाजू म्हणजे नियरेस्ट साइड्स. ऍडजसंट साइड्स म्हणजे काय सांगा सर? नियरेस्ट साइड्स, जवळजवळच्या बाजू. जवळजवळच्या बाजू. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द नियरेस्ट साइड्स ऑफ अ पॅरेलोग्राम इज 130 स्क्वेअर सेंटीमीटर. आता आपल्याला पहिल्यांदा पॅरेलेलोग्राम काढूया सर. ते पॅरेलेलोग्राम म्हणजे सर खालचं आणि हे वरचं समांतर पॅरल. बरोबर आहे सर. आकृती व्यवस्थित यावी म्हणून हे 1, बरोबर आहे सर. हे 4 आणि हे 4 8. पुन्हा हे 1, ही 4 बोटं, ही 4 बोटं. राईट. आता सर जोडूया पॅरेलोग्राम. हे खालचं वरचं पॅरल, हे अलीकडचं हे पलीकडचं पॅरल. आता सर नाव देऊया ABCD. A B C D पॅरलेलोग्राम. त्याच्या ऍडजसंट साईड कुठल्या आहेत? AB आणि BC किंवा AD आणि DC ह्या ऍडजसंट साईड्स आहेत. ऍडजसंट साईड्स आहेत, लक्षात घ्या. बरोबर आहे. किंवा आपल्या लक्षात आहे का बा सर? ABCD असं घेतला. आता या ठिकाणी किंवा हे घेत असताना नाव आपण असं घेऊया का? बघा छान दिसेल का? ABCD. तुम्हाला बरं वाटेल का? ह्याला लक्षात घ्या. आपण असं म्हणूया का? इथून घेऊया का? बरं वाटेल तुम्हाला? ह्याला A, हे B, हे C आणि हे D. ABCD. छान वाटेल. बरं. आता ऍडजसंट साईड काय झाल्या? AB आणि BC ह्या लगतच्या बाजू, नियरेस्ट साईड झाल्या. आणि त्याचे लक्षात घ्या, त्याची स्क्वेअर्स करायची आणि त्याची बेरीज करायची. म्हणजे ABचा स्क्वेअर, राईट सर. AB आणि BC, AB आणि BC ह्या नियरेस्ट साइड्स, ऍडजसंट साइड्स, त्याचे स्क्वेअर करा. त्याचे स्क्वेअर केले, त्या स्क्वेअरची सम करा, बेरीज करा. आणि ही बेरीज किती आहे? 130. ओके, ठीक आहे. अँड द लेंथ ऑफ द वन ऑफ द डायगोनल इज 14. आता त्याची एक डायगोनल आहे सर. डायगोनल मीन्स व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डायगोनल? डायगोनल म्हणजे सेगमेंट जॉईनिंग अपोजिट टू साइड्स, अपोजिट टू व्हर्टेक्स. डायगोनल्स म्हणजे काय? सेगमेंट जॉईनिंग अपोजिट टू व्हर्टेक्स, समोरासमोरील शिरोबिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला डायगोनल म्हणतात. मग हा डायगोनल किती आहे? 14 आहे, लक्षात घ्या. मग ह्याला म्हणूया सर AC, डायगोनल AC. डायगोनल AC इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. राईट. आणि आता हा दुसरा लेंथ ऑफ द डायगोनल काढायची आहे, दुसरी डायगोनल सर. म्हणजे दुसरी डायगोनल इथं आली बघा सर, ही BD. आपल्याला BD, डायगोनल BD या ठिकाणी काढायची आहे सर. डायगोनल BD इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हे सगळं दिलेल्या गणिताचा अर्थ झाला. दिस इज द मीनिंग ऑफ द टोटल एक्झाम्पल विथ फिगर. मग आता काय करूया? लक्षात घ्या. ह्यात आपल्याला बस ह्यात नियम काय आहे? तर डायगोनल्स बायसेक्ट इच अदर इन पॅरलेलोग्राम. म्हणजे हा रूल आला सर. इन पॅरलेलोग्राम, समांतर, इन पॅरलेलोग्राम समांतर भुज चौकोनामध्ये डायगोनल्स, लक्षात घ्या, डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. कर्ण परस्परांना दुभागतात. हा पहिला कर्ण आहे, हा दुसरा कर्ण आहे. तो एकमेकाला दुभागतात, दोन समान भाग करतात. समजा याला O म्हणलं तर AO बरोबर OC आणि BO बरोबर OD. हे AO तुमच्या लक्षात आहे का सर? हे OA बरोबर OC. लक्षात आलं? मग इथं लिहितो OA बरोबर OC इज इक्वल टू,
हे 2 हाफ आहे म्हणजे एसीच्या निम्मा आहे, इज इक्वल टू 1 हाफ एसी. याला मी रिझल्ट नंबर 1 म्हणतो. नाव दिस इज द ओबी इज इक्वल टू ओडी. ओबी इज इक्वल टू ओडी इज इक्वल टू 1 हाफ. लक्षात घ्या बीडी बीडीच्या निम्मा आहे सर, हे बीडीच्या निम्मा आहे. 1 हाफ बीडी, रिझल्ट नंबर 2. लक्षात आलं. तर आता हे एसी 14 आहे सर. एसी जर 14 असेल तर हे किती होणार सांगा सर? हे 7 होणार आणि हे 7 होणार. एसी 14 असेल तर हे 7 होणार, हे 7 होणार. हे आपल्याला काढायचं आहे, त्याला आपण XX म्हणूया. 2 इक्वल आहे. हे 7 7 म्हणजे 14, एसी बरोबर 14 आहे. त्यामुळे हे 7 झालं, हे 7 झालं, निम्म निम्म. बरोबर आहे सर, लक्षात घ्या. आणि मग ह्याला आपल्याला बीडी काढायचं आहे, त्याला पण XX म्हणूया. लक्षात घ्या सर. तर या पद्धतीने लक्षात घ्या आपल्याला हे लिहिता आलं. आता आपल्याला काय करायचं? गणित तरी संपल्यातच जमाय सर. बघा बरं आता काय करायचं आपल्याला. आपण हे मिड पॉइंट आहे हा, त्यामुळे आपण इथे अपोलोनियस वापरूया. इन ट्रायंगल एबीसी. इन ट्रायंगल एबीसी दिसलं का बघा सर? इन ट्रायंगल एबीसी. आणि हा मिड पॉइंट आहे, राईट. लक्षात घ्या सर, हा मिड पॉइंट आहे. कळतंय का बघा सर? हा मिड पॉइंट आहे. त्यामुळे ही काय झाली सांगा सर? मीडियन. दिस इज द मीडियन. हा मीडियन झाली. आणि मग इथं अपोलोनियस तुम्हाला वापरता येईल सर. आता यू कॅन यूज द अपोलोनियस नाव. अपोलोनियस वापरला की तुम्हाला उत्तर यायलाच पाहिजे. एक्झाम्पल संपल्यात जमाय सर. म्हणजे कसं होईल बघा सर? हे अलीकडचं, हे पलीकडचं, हे मधलं आणि हे खालचं आणि खालच्याच हे अर्ध. बरोबर आहे सर. म्हणजे इथं म्हणूया आपण, लिहूया सर. इन ट्रायंगल एबीसी. इन ट्रायंगल एबीसी बीओ इज मीडियन. बीओ इज मीडियन. ही मध्यगा आहे. बीओ ही मध्यगा आहे. युझिंग अपोलोनियस. युझिंग अपोलोनियस. अपोलोनियसच्या आधारे स्क्वेअर of first bracket plus square of second bracket is equal to twice square of third bracket plus twice square of fourth bracket. Twice square of fourth bracket. First bracket मध्ये अलीकडचं AB, सेकंड ब्रॅकेट मध्ये पलीकडचं BC, थर्ड ब्रॅकेट मधलं BO, फोर्थ ब्रॅकेट मधले खालचं अर्ध. लक्षात घ्या OA. भरा व्हॅल्यू सर. AB ची व्हॅल्यू इथं AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर ही व्हॅल्यू आहे बघा इथे. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर 130. 2 इंटू OB ची व्हॅल्यू. OB ची व्हॅल्यू X माहित नाहीये सर. OB ची व्हॅल्यू X प्लस 2 OA. हे AC 14 आहे, त्यामुळे OA किती आलं बघा सर? 7 आलं ब्रॅकेट स्क्वेअर. आता भरा सर पुढे 130 is equal to 2x square plus 2 into 49. म्हणजे सर 130 is equal to 2x square plus 2 9 जा 18, 2 4 जा 8 plus 9 98. 98 ह्या साईडला आले. therefore 130 minus 98 is equal to 2 into x square म्हणजे into 2 चे divided by 2 is equal to इथं आलं सर, इथे आलं is equal to आणि इथं x स्क्वेअर इंटू 2 चे डिवायडेड बाय 2. 130 मायनस 98. 130 आणि 98. 10 मायनस 8 इज 2. 13 मायनस 10 इज 3. त्यामुळे 32 अपॉन 2 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. त्यामुळे लक्षात घ्या 16 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. स्क्वेअर रूट घ्या. 4 इज इक्वल टू एक्स. स्क्वेअर रूट घेतलं. नाउ वी वांट द डायगोनल. डायगोनल BD इज इक्वल टू, पहा सर, डायगोनल कर्ण. डायगोनल BD इज इक्वल टू, आपल्याला काढायचे BD इज इक्वल टू x प्लस एक्स, OB प्लस OD, OB प्लस OD, therefore x plus x, value of